रक्तदान हा सर्वोच्च यज्ञ. नरेंद्र आचार्यजी ब्लड इन नीड ॲपचे पुण्यात लोकार्पण. नमस्कार. आजची ताजी बातमी. रक्तदानातून माणसाचा श्वास आणि वृक्ष संवर्धनातून सृष्टीचा श्वास जिवंत राहतो, असे प्रतिपादन रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांनी केले. समर्थ सद्गुरू गाडसिद्धेश्वर महाराज यांच्या रजत पुण्यस्मृती वर्षानिमित्त खराडी येथे ब्लड इन नीड या रक्तसेवेच्या देशव्यापी विस्ताराचा कार्यक्रम पार पडला. यावेळी ऋणानुबंध मोबाईल ॲपचेही लोकार्पण करण्यात आले. नरेंद्र आचार्यजी म्हणाले की जीवनाची खरी समृद्धी आपण किती कमावले यावर नाही, तर आपल्या अस्तित्वामुळे किती जीवांना आधार मिळाला यावर ठरते. प्रत्येक निरोगी व्यक्तीने रक्तदान करून या सेवा यज्ञात सहभागी व्हावे, असे त्यांनी आवाहन केले. या कार्यक्रमात अभिनेते सयाजी शिंदे यांनी वृक्ष संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करत झाडेच खरी जीवनदायी सेलिब्रिटी आहेत असे सांगितले. तसेच डॉक्टर सुहास मोहनाळकर यांनी या ॲपच्या माध्यमातून रक्तदात्यांना गरजूंशी जोडण्याचे काम अधिक व्यापक करण्याचे आश्वासन दिले. ब्लड इन नीड ॲपवर 5 लाखांहून अधिक रक्तदात्यांची नोंदणी झाली असून नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले. धन्यवाद. पुणे 24 न्यूज. जयेश रिडिंबळे. रक्तमित्र फोन करतो, कारण आम्ही आयव्हीआर सिस्टमच्या द्वारे लोकांना जोडले. हेल्पलाईन नंबर सांगितला तर हेल्पलाईनवर रक्तमित्र या ठिकाणी समजा आसाममधून जर हे आले असेल, आसामच्या एका विशिष्ट तालुक्यातून आले असेल, तर तिथला रक्तमित्र जो आहे त्या रक्तमित्राला रिक्वेस्ट जाणार आहे की तुमच्याकडे ज्यांनी आपल्या कलेइतकंच निसर्गांवर झाडांवर मनापासून प्रेम केलं आणि स्वतःच्या मुलाप्रमाणे झाडांच्या वाढीकडे लक्ष दिलं, असे आपल्या सर्वांचे लाडके अभिनेते आमचे बंधू सयाजी शिंदेजी. रक्तदान हे श्रेष्ठदान हा मंत्र खऱ्या अर्थाने जपणारे डॉक्टर सुहास पवार मॅडम आणि उपस्थित सर्व धर्माभिमानी बंधू आणि भगिनींनो नमस्कार. इथे ज्ञानाचा आणि अध्यात्माच्या सूर्याचा प्रकाश असताना आपण आपले दिवे उगाच लावू नये याची मला कल्पना आहे, त्यामुळे मी काही फार बोलणार नाहीये. आपण सगळे स्वामीजींचं ऐकायला मी तुमच्या इतका उत्सुक आहे. पण स्वामीजी अगदी अभिमानाने सांगतो, आज मी ते संपादक म्हणून पत्रकार म्हणून आलेलो नाही, तर माझ्या धर्मावर प्रेम करणारा एक धर्माभिमानी नागरिक म्हणून दिसला आलं, त्याची सचिवपणे सांगतो. कारण दुर्दैवाने आपल्याची परिस्थिती अशी आहे की आपल्या धर्माचं नाव घ्यायला अनेक जण घाबरत आहेत. पण मला असं वाटतं धर्मावर सध्या खूप मोठं वादळ येते, विनाकारण हिंदू धर्माची बदनामी केली जाते. स्वामीजी, मला वाटत नाही जगभरात हिंदू धर्म इतका सहिष्णू आणि हिंदू धर्म इतका पुरोगामी धर्म दुसरा कुठला असेल, कारण वसुधैव कुटुंबकम ही व्याख्या फक्त आपल्याकडेच आहे. सुरू होतो पण झाडं उगवतात तेव्हा चांगले दिवस सुरू होतात. झाड हमखास फळ देतो, फूल देतो, पान देतो, पक्ष्यांना हिरवं रान देतो, श्वासासाठी ऑक्सिजन देतो, सगळ्या गोष्टी देतं झाड. आईच्या मायेनं फक्त झाडच करतं आपलं लाड. झाड आहे औषध, झाड आहे देव. पुढच्या पिढीच्या आरोग्यासाठी 10 झाडं लावून ठेव, कारण झाड आहे तर आपली सुद्धा वाढ आहे. झाडाच्या नावानं धन्यवाद. आमचा संदेश आहे, तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा, आणि या संदेशावर हा रामानंदाचार्य संप्रदाय जो आहे तो कार्य करतो. आमच्या 43 प्रकारच्या सेवा आहेत. नुसतं वृक्षारोपण किंवा रक्तदान ह्याच सेवा नाही, आम्ही बॉडी डोनेट पण करतो. म्हणजे आतापर्यंत आम्ही 237 बॉडी डोनेट केलेले आहेत. महाराष्ट्राच्या सर्व शासकीय जे कॉलेजेस आहेत त्यांना बॉडी मिळालेल्या आहेत. पूर्वी त्यांना जी बॉडी असायची ते कृत्रिम बॉडीवर डॉक्टरांना शिकावं लागायचं. आज प्रत्येक शासकीय हॉस्पिटलला आमची म्हणजे मेडिकल कॉलेजला आमच्याकडून मिळालेल्या बॉडी आहेत. आतापर्यंत 237 बॉडी डोनेट झाले. त्यांचे 200च्या दरम्यान ऑर्गन डोनेट झालेलं आहे. आमची ॲम्ब्युलन्स सेवा आहे, 53 ॲम्ब्युलन्स आहेत. म्हणजे 108 पोचण्यापूर्वी आमची महाराष्ट्रामध्ये 53 ॲम्ब्युलन्स आहेत. 17 वर्ष सेवा करते. ह्या सर्व सेवा विनामूल्य आहेत. तर ते ॲम्ब्युलन्स सेवेचा उद्देश आमचा असा होता की जे रस्त्यावर अपघात घडतात त्यांना कोणी लवकर उचलून घेऊन जात नाही,
8 ते 10 मिनिटं हा गोल्डन पिरियड असतो आणि या गोल्डन पिरियडमध्ये जर त्या पेशंटला उचलून घेऊन गेलं तरच त्याचा जीव वाचू शकतो आणि ती जीव वाचण्याची जास्त शक्यता असते. म्हणून ते 53 ॲम्ब्युलन्स सेवा करतात आमचे. आम्ही CBSE बोर्ड आमचं आहे, गव्हर्नमेंटचा 1 रुपया पण आम्ही घेत नाही आणि CBSE बोर्डातून आमच्या शाळेमध्ये नर्सरीपासून ग्रॅज्युएशनपर्यंत पण वेद विज्ञान शाळा आहे आमची. म्हणजे अकॅडमिक शिक्षण देतो आम्ही, पण आमचं जे संस्कृती आहे तीही शिकवतो. असे अनेक उपक्रम आहेत. म्हणजे आम्ही ग्लोबल वॉर्मिंगवर काम करतोय, म्हणजे वृक्षारोपणसाठी जनजागरण पण करतोय, वृक्षारोपण पण करतोय. पायी दिंड्या हा त्याचाच भाग आहे. पुढच्या सप्टेंबर पासून आमच्या पायी दिंड्या निघतील. म्हणजे 45 दिवस लोक चालत येतात, 1200 किलोमीटर अंतर नागपूरवरून नाणीजला चालत येतात आणि गावोगाव जाऊन वृक्ष लावा, ग्लोबल वॉर्मिंगचं महत्व लोकांना पटवून देतात. असे अनेक सेवा भाविक उपक्रम आमचे आहेत. वेदाभ्यास जो आहे तो म्हणजे त्याचा एज वयोगट काय आहे? हा, आम्ही 10वी पास झालेल्या मुलांना घेतो, पण त्याचा आमचा हे वेदाभ्यास जो आहे तो हिंदू धर्मातील सर्व जातीच्या मुलांना वेद शिकवले जातात आणि त्यांना पौरोहित्य शिकवून आमची जी संस्कृती आज जी ऱ्हास होत चाललेली आहे. आम्ही हिंदू धर्म पुनर्प्रवेश पण करतो. म्हणजे जवळजवळ 1.5 लाख हिंदू धर्मीय म्हणजे कुटुंबांना आम्ही परत धर्मामध्ये घेतलेलं आहे. तर हिंदू धर्म जो आहे, मगाशी आपल्याला काने साहेब बोलले, तशा प्रकारचं हिंदू धर्माची जी स्थिती आहे ती थोडी बदलायची जर असेल तर जनजागरणाची गरज आहे. म्हणून आम्ही वेदपाठ शाळा घातल्या. मुलींची वेदपाठ शाळा आहे आमची मराठवाड्यामध्ये. आता हे 2रं वर्ष सुरू झालेलं आहे. तर मुलींनी पण वेद अभ्यास करावा, पौरोहित्य करावा आणि आपली संस्कृती 16 संस्कार हिंदू धर्मामध्ये फार महत्वाचे आहेत. ती संस्कार जागृत राहावेत म्हणजे धर्म टिकेल असं आमचं म्हणणं आहे. त्यानंतर खेडोपाडी आदिवासी पाड्यांमध्ये तिथल्या लोकांमध्ये जागृती व्हावी याच्यासाठी सुद्धा आम्ही काम करतोय. तरुण पिढी जी आहे त्या तरुण पिढीला आर्थिक स्थिती आणि त्यांचं अज्ञान, अध्यात्माबद्दलचं अज्ञान याचा फायदा घेऊन ख्रिश्चन मिशनरी लोक जे आहेत ते धर्मांतर करतात. म्हणून आमच्या वसई मठ जो आहे आमचा, तिथे आम्ही मोटर ट्रेनिंग स्कूल केलेलं आहे आणि तिथे 10वी पास झालेला जो मुलगा असेल त्याला फुकट मोटर ट्रेनिंग स्कूल मध्ये आम्ही शिकवतो, लायसन काढतो आणि त्याला ड्रायव्हर बनवून देतात. वेकन्सी भारतामध्ये भरपूर आहे ड्रायव्हर लोकांची, त्यामुळे त्याला स्वयंरोजगार मिळतो. असे अनेक उपक्रम आहेत. हा जो ऍप आहे हा संपूर्ण भारत देशभर कार्य करेल. 1-1.5 वर्षामध्ये आपल्याला 100% असं जाणवेल की संपूर्ण भारत देशात, कारण हे सगळं ऑटोमेशनवर आहे. हा ऍप जो आहे तो रक्तमित्र जे आहेत आणि रक्तदाते यांची रजिस्ट्रेशन केलेलं असतं आणि आम्ही हेल्पलाईन नंबर दिला. त्या हेल्पलाईनला फोन केला की हेल्पलाईन त्या रक्तमित्राला जोडून देते. रक्तमित्र त्या रक्तदात्याला सांगतो आणि जिथे रक्त हवंय त्या परिसरातला 10-15 किलोमीटरच्या परिसरातले जे रक्तदाते आहेत त्यांना पाठवलं जातं आणि तो रक्त देतो. सर्व लोकांसाठी ऍप आहे? हो, सर्वांसाठी. असे धर्मगुरू असलो तरी मी जात पात पूछे ना कोई, जो हरी का भजन करे वो हरी का होई, हा आमचा संदेश आहे. त्यामुळे जात पात धर्म मानत नाही.